अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा। समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण पाहणार आहोत की सोप्या आणि सुलभ पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करायचे, पण त्याआधी गुरुमावली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, श्री स्वामी समर्थ हे भक्तीचे भुकेलेले आहेत। जो भक्त मनापासून त्यांची सेवा करतो त्या भक्तांच्या मदतीला स्वामी धावून येतातच। श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायाचे आहे। यामध्ये स्वामींचे सारांश रूपी चरित्र कथन केले आहे। स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना आपण दोन पद्धतीचा वापर करतो, ती म्हणजे 1 दिवस व 7 दिवस। 1 दिवसाच्या पारायणामध्ये 1 दिवसात 21 अध्याय वाचून संपवावे लागतात, तर 7 दिवसाच्या पारायण मध्ये रोज क्रमशः 3 अध्याय वाचावे लागतात। यालाच आपण स्वामींची नित्यसेवा असेही म्हणतो। पण 1 दिवसाचे पारायण हे संकल्प करून आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण करत असतो। यामध्ये आपण आपल्या प्रश्नानुसार केंद्रातून मिळालेल्या सेवेनुसार 1, 11, 21, 51, 100 किंवा 108 असे संकल्प करून पारायण करू शकतो। तर मंडळी, पारायणाला बसण्यापूर्वी काय करावे, तर प्रथम स्वामींना मनोभावे प्रार्थना करावी। आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगावी व आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती सुद्धा करावी। त्यासाठी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे किती पाठ करणार आहोत ते पण सांगावे। पारायणाला बसण्यापूर्वी स्वामी स्तवन वाचून 11 माळी श्री स्वामी समर्थ जप अवश्य करावा व नित्य सेवा करून घ्यावी। म्हणजेच नित्य वाचनातील क्रमशः 3 अध्याय वाचून घ्यावीत, मगच पारायणाला सुरुवात करावी। पारायणाला बसताना एखाद्या आसनावरच बसावे। कोणतीही सेवा करताना अथवा पारायण करताना प्रथम आपली नित्य सेवा करून घ्यावी, मगच इतर सेवा कराव्यात। आता पारायणाला सुरुवात करून जेवढे पाठ ठरवले असतील तेवढे पाठ पूर्ण श्रद्धेने वाचावे। स्वामींना आपल्या परिस्थितीनुसार जो जमेल तो रोज न चुकता नैवेद्य दाखवावा। स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, भक्तीचे वकिललेले आहेत, त्यामुळे तुम्ही जो नैवेद्य दाखवाल ते स्वामी मान्य करतील। फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने पाठ करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, कारण अशक्य शक्य करतील स्वामी। झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ।